प्रॅक्टिस सेट आहे 2.2 हा कंप्लीट झाला तर आपलं, की नाही. आता बघायचा जो भाग पुढचा जो आहे तो सर्ड भाग जो आहे आपल्याला तो सर्ड बघायचा. सर्ड्स बघा, सर्ड्स म्हणजे याला मराठीमध्ये करणी असं म्हटलं जातं. सर्ड्स जो असतो जनरली रॅशनल नंबर और इरॅशनल नंबर, त्यामध्ये जो इरॅशनल नंबर असतो त्या इरॅशनल नंबरला जनरली सर्ड्स म्हटलं जाते. बघा हा जो 5 आहे, एक लक्षात ठेवा, हा 5 म्हणजे काय, रॅशनल की इरॅशनल, हा रॅशनल नंबर आहे. कसला नंबर आहे हा, रॅशनल नंबर आहे. आणि इन स्क्वेअर रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी जो नंबर नॉन परफेक्ट स्क्वेअर असतो तो स्क्वेअर रूट मध्ये असतो त्याला इरॅशनल नंबर म्हटला जात आहे. मग हा जो सर्ड्स आहे तो सर्ड्स म्हणजे एक प्रकारे इरॅशनल नंबरच आहे, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी याची ऑर्डर जी आहे काही नाही म्हणजे किती असते, लिहिलेली नाही म्हणजे 2 असते. लक्षात ठेवा, इन स्क्वेअर रूट, आपण याला इन स्क्वेअर रूट म्हणतो, आहे की नाही. क्यूब रूट म्हणल्यावर हे 3 लिहिलं जातं. फोर्थ रूट, फिफ्थ रूट, आहे की नाही. परंतु ज्याचं लिहिलेलं नसतं फक्त साइन दिलं जातं या ठिकाणी काही नाही म्हणजे किती असतं, 2, म्हणजे त्याला आपण स्क्वेअर रूट असं म्हणतो, याला क्यूब रूट असं म्हणतो, याला फोर्थ रूट म्हणतो, याला फिफ्थ रूट असं म्हणतो. म्हणजे ज्या नंबरचा जो इंडेक्स आहे तो जर परफेक्ट नंबर असेल त्याचं स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट जर मिळत असेल तर तो कोणता नंबर असतो, रॅशनल नंबर असतो. आणि ज्याचं क्यूब रूट, स्क्वेअर रूट किंवा फोर्थ रूट परफेक्ट भेटत नाही तो म्हणजे काय असतो, इरॅशनल नंबर असतो. आता एक लक्षात ठेवा, हा स्क्वेअर रूट म्हटलं आहे की नाही, याला जर आपण इन स्क्वेअर रूट 25 लिहिलं तर याचं परफेक्ट स्क्वेअर रूट भेटतं आपल्याला 5. म्हणजे हा इन स्क्वेअर रूट 25 हा कसला नंबर झाला, रॅशनल नंबर झाला. किंवा इन स्क्वेअर रूट, इन क्यूब रूट 125 आहे, इन क्यूब रूट 125 जो आहे तो कोणाचा क्यूब आहे, तो 5 क्यूब आहे, 5 चा क्यूब आहे. म्हणजे इन क्यूब रूट 125 हा कसला नंबर असेल, हा पण काय असणार, रॅशनल नंबर असणार, रॅशनल नंबर, आहे की नाही. परंतु ज्याचा क्यूब रूट, स्क्वेअर रूट निघत नाही त्याला काय म्हटलं जातंय, इरॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबरलाच आपल्याला या ठिकाणी काय बघायचंय, सर्ड्स. आता सर्ड्स मध्ये सर्ड इज अन इरॅशनल रूट, काय म्हटलंय, सर्ड्स इज अन इरॅशनल रूट. ते कसलं असतं, इरॅशनल रूट जे असतं ज्याचं त्यालाच आपण सर्ड्स असं म्हणतो, किंवा सर्ड इज अन इरॅशनल रूट. म्हणजे ज्या नंबरचं रूट दाखवलेलं आहे की नाही, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल, स्क्वेअर रूट असेल, ते इरॅशनल असेल तर त्याला सर्ड्स असं म्हटलं जातं, आहे की नाही. मग मला सांगा, इन स्क्वेअर रूट 10 हा काय आहे, सर्ड्स आहे का, इन स्क्वेअर रूट 10 हा सर्ड्स आहे का, तर 10चं स्क्वेअर रूट निघतं का, नाही, इट इज अ सर्ड्स, याला पण सर्ड्स म्हणू शकतो आपण. किंवा एक लक्षात ठेवा 25, आता इन स्क्वेअर रूट 25 हा सर्ड्स आहे का, नाही, का तर हा रॅशनल नंबर होतो. मग रॅशनल नंबर सर्ड्स असतं का, नाही, तर काय असतं, इरॅशनल रूट हे सर्ड्स असतात. म्हणजे सर्ड्स बघताना या ठिकाणी दिलेला जो नंबर असेल त्याचं रूट निघलं नाही पाहिजे परफेक्ट. ते जर इरॅशनल रूट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्ड्स असं म्हणतो. म्हणजे सर्ड्स कशाला म्हटलं जातंय कळालं का, ज्या सर्ड्स मध्ये काय असतं, इरॅशनल रूट असतं, आहे की नाही, त्याचं रॅशनल नाही इरॅशनल रूट असतं त्याला आपण सर्ड्स असं म्हणतो, ठीक नाही. आता एक लक्षात ठेवा, हा जर 2 असेल तर याला क्वाड्रॅटिक सर्ड्स म्हटलं जातं, याला क्यूबिक सर्ड्स म्हटलं जातं. फोर्थ रूट, आहे की नाही, फिफ्थ रूट हे जे आहेत या स्वरूपामध्ये त्याला आपण रॅशनल क्वाड्रॅटिक सर्ड्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे आहे हे सर्डचं साइन आहे की नाही, यामध्ये जे रॅडिकँड साइन पण म्हटलं जातं त्याला नंतर. परंतु या ठिकाणी हे जर साइन बघितलं तर आपण कशाचं म्हणतो, स्क्वेअर रूटचं साइन म्हणतो, बरोबर आहे की नाही. स्क्वेअर रूटचं साइन आहे हे, बरोबर आहे, स्क्वेअर रूटचं साइन आहे. हे कशाचं साइन आहे, क्यूब रूट, आहे की नाही, फोर्थ रूट, फिफ्थ रूट. याच्यामध्ये जो सर्ड्सचा भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी कळाला असेल. सर्ड्स म्हणजे काय असणार, सर्ड्स म्हणजे सर्ड्स इज अन इरॅशनल रूट. काय असतं ते,
इरॅशनल रूट असतं, त्याला आपण सर्ड्स असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यामध्ये जो आपल्याला पहिल्यांदा बघायचा आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म. काय बघायचा आहे? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. सर्डचा काय बघायचा आपल्याला? सिम्पलेस्ट फॉर्म. आता एक लक्षात ठेवा, हा जर एक्झाम्पल बघितला आपण 48 हा सर्ड्स आहे का मला सांगा अगोदर. सर्ड्स आहे का? इन स्क्वेअर रूट 48 हा सर्ड्स आहे का? तर 48 हा नंबर कोणत्या तरी नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का? तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, पण याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतं. आता सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? त्याला आपण जो सिंपल त्या ठिकाणी जो त्याचा लहानात लहान रूप तयार करता येतो आपल्याला, किंवा सिम्पलेस्ट फॉर्म किंवा त्यामध्ये असणारा जो फॉर्म आहे तो त्या स्वरूपामध्ये त्याला करता येतं, कन्वर्ट करता येतं का? हे की नाही. बरं, हे बघण्याच्या अगोदर जो तुम्हाला या ठिकाणी सर्डची थोडीशी माहिती लिहून द्यायची राहिली आहे ते बघूया. बघा, याच्यामध्ये थोडीशी माहिती लिहून घ्यायची म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्हाला सर्ड्स मध्ये दिलं जात आहे, समजा फॉर एक्झाम्पल इथं एन आहे आणि इथं ए आहे, एन रूट आहे, हे की नाही. आता एक लक्षात ठेवा, यामध्ये जो एन असतो त्या एनला काय म्हटलं जातं? एन म्हणजे त्या ठिकाणी ऑर्डर असणार आहे त्याची, हे की नाही, आणि त्याला ऑर्डर ऑफ दी सर्ड्स म्हटलं जाते. मग एन काय आहे? ऑर्डर ऑफ सर्ड. या ठिकाणी लिहिलेला नंबर म्हणजे काय असणार? त्याची ऑर्डर. इथं 2 असेल तर काय होणार? ऑर्डर 2. इथं 3 असेल ऑर्डर 3, 5 असेल ऑर्डर 5. हे जे साइन आहे, फक्त या साइनला काय म्हटलं जाते? रॅडिकँड साइन, किंवा अ सिम्बॉल इज कॉल्ड रॅडिकल साइन. याला काय म्हटलं जाते? रॅडिकल साइन. हे साइन जे आहे, तुम्ही म्हणताल की हा सर स्क्वेअर रूटचं साइन आहे, पण स्क्वेअर रूटचं साइन जरी असलं तरी याच्यामध्ये याला रॅडिकल साइन म्हटलं जातं. त्यानंतर आता यामधला जो ए आहे, म्हणजे जो साइनच्या मध्ये जो नंबर असतो त्या नंबरला म्हटलं जाते बघा, तो म्हणजे रॅडिकँड. जो नंबर आहे ए इज रॅडिकँड नंबर. रॅडिकँड, हे की नाही, त्याला काय म्हटलं जातं? रॅडिकँड. रॅडिकँड नंबर. बरं, आता एक मिनिट इकडे बघा, मी असं लिहिलं असेल इन 48, मला सांगा यामध्ये ऑर्डर किती रे? ऑर्डर किती आहे? ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड रॅडिकँड नंबर, रॅडिकँड नंबर आहे 48. रॅडिकँड नंबर किती आहे? 48. रॅडिकँड नंबर आहे 48. म्हणजे याच्यामध्ये जो नंबर असतो त्याला म्हटलं जातं रॅडिकँड नंबर. कळालं का? ऑर्डर किती त्याची? ऑर्डर आहे 2 आणि रॅडिकँड नंबर किती आहे? रॅडिकँड नंबर आहे जो स्क्वेअर रूटच्या मध्ये नंबर आलेला असतो त्याला रॅडिकँड नंबर म्हणायचं. या ठिकाणी ऑर्डर नाही म्हणजे किती असते? 2. एक ऑर्डर असत नाही, लक्षात ठेवा. इथं काही नाही म्हणजे 2 आहे, आणि 2च्या जर व्यतिरिक्त द्यायची असतील तर मग ती देतील 3, 4, 5. कळालं का? हा म्हणजे ऑर्डर, यामधला नंबर म्हणजे रॅडिकँड नंबर, आणि हे साइन कशाचं आहे? रॅडिकल साइन आहे. कळालं का? या स्वरूपामध्ये म्हटलं जाते. आता याच्यानंतरचा जो आपण बघणार होतो किंवा बघायला होतो, की नाही, त्याला आपण बघायला होतो सिम्पलेस्ट फॉर्म, हे की नाही. काय बघायला होतो त्याचा? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स. सर्डचा सिम्पलेस्ट फॉर्म बघायचा म्हणजे संक्षिप्त रूप. आता एक लक्षात ठेवा, मग आपण एक्झाम्पल लिहिलं तर 48. आता हा जो आहे 48 याचा सिम्पलेस्ट फॉर्म करायचा, याचं संक्षिप्त रूप तयार करायचं. मग याचं संक्षिप्त रूप तयार करताना कसं केलं जात आहे की बाबा 48चे फॅक्टर्स बघायचे आहेत आपल्याला, की 48चे असे फॅक्टर बघा की त्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असो. आता तुम्ही म्हणताल की सर 48चे फॅक्टर म्हटलं तर भरपूर पडू शकतात, कसे बघा इकडे. हां, सांगा किती? 2 गुणिले 24, 2 48, बरोबर आहे. त्यानंतर 48, 8 सक 48. त्यानंतर परत 48चे फॅक्टर सांगा बरं अजून. 24, 2 48 तर घेतला, 12 चौक 48,
हे की नाही. मग आता यामध्ये कोणते फॅक्टर्स घ्यायचे, अजून 48 एक 48 पण फॅक्टर्स पडतात. मग यामध्ये सिम्पलेस्ट फॉर्म घेताना कोणते घ्यायचे, तर लक्षात ठेवा असे फॅक्टर्स घ्यायचे की त्या दोन फॅक्टर पैकी एक हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असावा. परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे कसा, हा 24 कोणाचा वर्ग आहे का, 24 कोणाचाच वर्ग नाही, 2 नाही, म्हणजे हे तर चालणार नाही. इथं बघा 8 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का, तो पण नाही, तो पण चालणार नाही. 6 पण कोणाचा स्क्वेअर नाही. त्यानंतर 12 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का, नाही. त्यानंतर 4 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, तो कोणाचा आहे, तो 2 चा स्क्वेअर आहे. परत 12 चे फॅक्टर्स पडतात का, किंवा तुम्ही असंही करू शकता, या 12 किंवा 24 घेतला, 24 चे पण फॅक्टर्स घेऊ शकता. ठीक आहे. मग सांगा काय घ्यायचं, इन स्क्वेअर रूट 12 चे फॅक्टर्स पडतील किती, 4 × 3 × 4. काय केलं बघा, अजून एक फॅक्टर्स पडू शकतात याचे, 16 × 3 16 48. मग या ठिकाणी हा जो 16 आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, 4 चा. मग बघा 4 × 4 16 16 × 3. आता 16 जो आहे तो कोणाचा स्क्वेअर आहे, 4 चा. म्हणजे जर स्क्वेअर रूट काढून घेतल्यावर 4 बाहेर आला, 4 इन स्क्वेअर रूट 3. हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म कोणाचा, इन स्क्वेअर रूट 48. वर्गमुळात 48 चा हा फॅक्टर्स भेटला. 16 × 3 16चं वर्गमूळ 4, इन स्क्वेअर रूट 3 ला इन स्क्वेअर रूट 3 ॲज इट इज, अशाच त्या पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं की दोघांचा सिम्प्लिफाय करायचा, एक्सपांड करायचं, त्याला विस्तारित स्वरूपात लिहायचं आणि पुन्हा 4 × 16 केले. 16 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कितीचा, 4 चा, म्हणून 4 बाहेर आले. 3 चा वर्गमूळ निघतं का, नाही, म्हणून 4 इन स्क्वेअर रूट 3 ॲज इट इज, अशा पद्धतीने राहिला. म्हणजे हा काय आहे, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ दी सर्डचा सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर अजून एक बघूया आपण. बघा तुम्हाला दिला इन स्क्वेअर रूट 98 घ्या, इन स्क्वेअर रूट 98 याला सिम्पलेस्ट फॉर्म करायला सांगितलं 98 ला. आता बघा 98 चे फॅक्टर सांगा बरं. आता 98 चे फॅक्टर्स सांगा. असे फॅक्टर्स बघायचे आपल्याला की तो परफेक्ट स्क्वेअर नंबर असावा. 49 49 दोन्ही 49 दोन्ही किती, 98. तुम्हाला एक आयडिया सांगतो बा, जर तुम्हाला याला परफेक्ट स्क्वेअर नंबर बघायचे असतील तर 98 घ्यायचा. याला डिवाइड किती नव्हता अगोदर, परफेक्ट स्क्वेअर नंबर सगळ्यात लहान आणि पहिला परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता माहिती आहे का, 1. का तर 1 चा स्क्वेअर किती, 1 चा स्क्वेअर 1, त्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर 3 चा स्क्वेअर 9. म्हणजे पहिला परफेक्ट स्क्वेअर नंबर किती आहे, 1. त्यानंतर दुसरा 4, तिसरा 9, चौथा 16, पाचवा 25. म्हणजे यानं याला डायरेक्ट डिवाइड करायचं. मग यामध्ये जर बघितलं तर याला डिवाइड होतं डायरेक्ट 49. 49 2 जा 98. मग सांगा 49 नंबर जो आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 7 चा स्क्वेअर आहे. मग 49 चा स्क्वेअर रूट 7 इन स्क्वेअर रूट 2. म्हणजे काय फॅक्टर्स भेटला, 7 इन स्क्वेअर रूट 2 हा फॅक्टर्स भेटले कोणाचे, किंवा सिम्पलेस्ट फॉर्म झाला कोणाचा, 98 चा. सिम्पलेस्ट फॉर्म कसा काढायचा कळाला का. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा भाग आहे त्यातला बघायचा आहे, कळालं का हे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट्स. त्यानंतर बघूया आता बघायचा तो आपल्याला सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. म्हणजे कोणत्या सर्ट्स सिमिलर असतात किंवा त्याला लाईक पण म्हटलं जातं. लाईक म्हणजे सारखे असणाऱ्या, सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. Similar or like surds. Similar and like surds. आता similar and like surds कसं असतात, या ठिकाणी two surds are to be like surds if their order is equal and radicand number are equal. आता जर तुम्हाला two surds जे आहेत
ते लाईक सर्ड्स म्हणायचं आहे की नाही, किंवा सिमिलर म्हणायचं आहे. तर कधी म्हणू शकतो तुम्ही बघा, टू सर्ड्स आर टू बी लाईक सर्ड्स, टू बी लाईक सर्ड्स if their order is equal, their order is equal and radicand number is equal. म्हणजे तुम्हाला जर टू सर्ड्स आर लाईक और सिमिलर असं जर म्हणायचं असेल तर काय काय असावं लागतं बघा, देअर ऑर्डर अँड रॅडिकँड नंबर आर इक्वल, हे दोन इक्वल असावं लागतात. म्हणजे त्याची ऑर्डर अगोदर, सगळ्यात अगोदर काय बघायचं, ऑर्डर सेम आहे का, आणि नंतर काय बघायचं, रॅडिकँड नंबर. आता बघा इकडे बघा, इथं बघू थोडं आपण, इन स्क्वेअर रूट 5 आहे आणि इन क्यूब रूट 5, हे दोन्ही सर्ड्स लाईक सर्ड्स आहेत का, हे दोन्ही लाईक सर्ड्स आहेत का, मला सांगा. या ठिकाणची याची ऑर्डर किती रे, याची ऑर्डर किती, याची ऑर्डर आहे 2 आणि याची ऑर्डर किती आहे, याची ऑर्डर आहे 3. देअर ऑर्डर आर इज नॉट इक्वल, ऑर्डर इक्वल आहे का, नाही. पण आपल्याला काय म्हणते, ऑर्डर्स इज इक्वल, म्हणून हे काय आहे, इट इज नॉट लाईक सर्ड्स बिकॉज देअर ऑर्डर इज नॉट इक्वल. त्यांचं काय नाहीये, ऑर्डर इक्वल नाही, म्हणून ते टू सर्ड्स आर नॉट लाईक सर्ड्स और नॉट सिमिलर सर्ड्स. या दोन सिमिलर आहेत का, नाही. मग टू सर्ड्स आर लाईक सर्ड्स, देअर ऑर्डर अँड रॅडिकँड नंबर आर इक्वल. म्हणजे दोघांची ऑर्डर इक्वल असावं लागते आणि दोघांचा रॅडिकँड नंबर पण इक्वल असावं लागतो. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर बघा, एक्झाम्पल जर बघितलं, इन स्क्वेअर रूट 5 अँड इन 7 इन स्क्वेअर रूट 5. आता एक लक्षात ठेवा, ह्याच्या बाहेर नंबर आहे म्हणजे बाहेरच्या नंबरची बघायची गरज आहे का, नाही. काय बघायचं, ऑर्डर सेम आहे, किती ऑर्डर याची 2, रॅडिकँड नंबर किती आहे 5. बाहेर किती नंबर आहे हे बघायची गरज नाही. तुम्हाला असं वाटेल इथं 7 आहे, इथं 100 आहे, बरं इथं 100 आहे, इथं इन स्क्वेअर रूट 5, 7 इन स्क्वेअर रूट 5, तरी पण लाईक सर्ड्सच आहेत का, यांची ऑर्डर किती आहे, ऑर्डर 2 आहे आणि रॅडिकँड नंबर आर इक्वल. मग टू सर्ड्स आर लाईक सर्ड्स, टू सर्ड्स कशा आहेत, या लाईक सर्ड्स आहेत. एक्झाम्पल म्हणजे एक लक्षात ठेवत जा, तुम्हाला सर्ड्स बघताना फक्त देअर ऑर्डर अँड रॅडिकँड नंबर, त्यांची ऑर्डर आणि त्यामध्ये असणारा रॅडिकँड नंबर हा फक्त पाहायचा. ते जर इक्वल असेल तर त्या सर्ड्स काय असतात, लाईक सर्ड्स असतात. बाकी काही अडचण येतात, ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला लाईक सर्ड्स पाहता येतात किंवा आहेत की नाही ते ओळखता येतात. आता बघूया, तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं लाईक सर्ड्स. हे लिहून घ्यायचं, टू सर्ड्स आर to be as like surds if their order is equal and radicand number is equal. एक्झाम्पल या स्वरूपामध्ये आहे, ठीक आहे. आता बघूया पुढचं एक्झाम्पल. एक तुम्हाला विचारतो की तो लाईक सर्ड्स आहे की नाही असं ओळखायला सांगितलंय. एक आहे 45 अँड एक सेकंड आहे 80. बघा, हे टू सर्ड्स आर लाईक सर्ड, यस ऑर नो, हे लाईक सर्ड्स आहेत की नाही. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या वेळेस सर्ड्स या लाईक आहेत की नाहीत जेव्हा ठरवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला अगोदर याला सिम्पलेस्ट फॉर्म करून घ्यायचा असतो. काय करून घ्यायचा असतो, सिम्पलेस्ट फॉर्म. त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करून घ्यायचा. मला सांगा 45चा सिम्पलेस्ट फॉर्म काय होईल बरं, 45, हां सांगा 45चा सिम्पलेस्ट फॉर्म. 9 5 जा 45, 9 5 45, 9 into 5, 9चा स्क्वेअर रूट किती आलं 3, काय राहिलं इन स्क्वेअर रूट 5, पहिल्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. आता 80चा सिम्पलेस्ट फॉर्म करून घेऊया. सांगा 80चा सिम्पलेस्ट फॉर्म.
हां 80 गुणाकाराला पाहिजे. सांगा परफेक्ट स्क्वेअर नंबर 5 16 85 16 इंटू 5 16 85. 16 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कितीचा 4. इन स्क्वेअर रूट काय राहिलं 5. आता बघा आता हे टू सर्ट्स आर लाईक सर्ट्स यस ऑर नो. बघा ऑर्डर किती याची आहे हे 3 ऑर्डर नसते याच्यामध्ये नंबर आहे हे बाहेर बाजूला आहे 3. सांगा याची ऑर्डर 2 आहे आणि याची बी ऑर्डर 2च आहे. ऑर्डर आर इक्वल. रॅडिकॅन्ड नंबर किती आहे रॅडिकॅन्ड नंबर 5 आहे. रॅडिकॅन्ड नंबर 5 आहे. मग देअरफॉर इन स्क्वेअर रूट 45 अँड इन स्क्वेअर रूट 80 आर लाईक सर्ट्स. आर लाईक सर्ट्स. हे काय आहेत लाईक सर्ट्स आहेत. 45 अँड 80 आर लाईक सर्ट्स. ह्या दोन्ही पण सर्ट्स काय आहेत लाईक सर्ट्स आहेत. बरोबर आहे. बघा लक्षात ठेवा लाईक सर्ट्स कधी असतात ज्या वेळेस देअर ऑर्डर अँड रॅडिकॅन्ड नंबर आर इक्वल. Two surds are said to be like surds if their orders is equal and their radicand number is equal. Their radicand number बी काय असावा लागतो इक्वल असावा लागतो. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो सिमिलर ऑर लाईक सर्ड्स. त्याला लाईक सर्ड्स आपण म्हणू शकतो. पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला लाईक सर्ड्स दाखवायचे असतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म बनवावाच लागेल. काय बनवावं लागेल त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म बनवावं लागेल. सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे. बघूया याच्यानंतर सिमिलर ऑर लाईक सर्ड झाल्याच्या नंतर कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन करावं लागते कोणती सर्ड्स ग्रेटर आहे कोणती स्मॉलर आहे. कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. बघा कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन करायला सांगितलं जाते. आता कंपॅरिझन करताना तुम्हाला काय करावं लागतं की या ठिकाणी दिलेला जो मल्टिप्लिकेशन असतो हे की नाही कंपॅरिझन करायला सांगितलंय. आता या ठिकाणी दिल्याच्या नंतर कंपॅरिझन करताना काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्मवरून जो परफेक्ट नंबर असतो त्या ठिकाणी त्याला कन्वर्ट करून घ्यायचं असतं. आता बघा एक एक्झाम्पल बघूया. 6 इन स्क्वेअर रूट 2 अँड 6 इन स्क्वेअर रूट 2 अँड 5 इन स्क्वेअर रूट 5. या दोन नंबर मध्ये काय करायचं आपल्याला कंपॅरिझन करायची की बाबा हा ग्रेटर आहे की हा ग्रेटर आहे. मला सांगा कंपॅरिझनचे 3 साइन असतात लेस दॅन मोर दॅन और इक्वल. तिन्हीपैकी कोणते. आता एक लक्षात ठेवत जा तिन्हीमध्ये दोन्हीमध्ये कंपॅरिझन करताना अगोदर पहिल्याची कंपॅरिझन करायची की हा मोठा आहे की हा मोठा आहे. बरोबर आहे. मग आता एक लक्षात ठेवा हा पहिला नंबर घेऊया. 6 इन स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट. हा 6 बाहेर आहे बरोबर आहे तो स्क्वेअर करून मध्ये घ्यायचा. मग 6 चा स्क्वेअर किती 36 इंटू 2. लक्षात ठेवा याला बाहेर काढताना आपण स्क्वेअर रूट काढतो आणि मध्ये घेताना स्क्वेअर करून मध्ये घ्यायचा. 6 चा वर्ग 36. सांगा 36 दोन्ही 72. 36 दोन्ही 72. 72 आला. आता हे होईल बघा काय होईल मग 5 इन स्क्वेअर रूट 5. 5 चा स्क्वेअर रूट घ्या स्क्वेअर करून घ्या मध्ये किती होणार 25 इंटू 5 किती झालं 25 5 125 आणि या 72. बघा मग आता कोणता मोठा आहे सांगा बरं. 72 मोठा का 125 मोठा. दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये आले. 125 मोठा आहे की नाही म्हणजे 125 इज मोर दॅन. देअरफॉर इन स्क्वेअर रूट 72 इज लेस दॅन इन स्क्वेअर रूट 125. Therefore 6 in square root 2 is less than 5 in square root 5. 5 वर्गमुळात 5 पेक्षा 6 वर्गमुळात 2 हा जो आहे तो काय आहे लहान आहे.
6 इन स्क्वेअर रूट 2 इज लेस दॅन 5 इन स्क्वेअर रूट 5. हा त्याच्यापेक्षा लहान आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अशी कंपॅरिझन करावं लागते. म्हणजे कंपॅरिझन करताना काय करायचं, या नंबरला मध्ये घ्यायचं, पण हा बाहेरचा नंबर मध्ये घेताना काय करायचं, स्क्वेअर करून मध्ये घ्यायचा. 6चा वर्ग किती 36, 36 दोन्ही 72. 5चा वर्ग किती 25, 25 पाचा 125, 125. दोन्ही नंबर जर वर्गमुळात आले तर डेफिनेट जो नंबर मोठा तो डेफिनेटली काय असणार, ग्रेटर नंबर असणार. कळालं का? कंपॅरिझन ऑफ सर्ट्स या स्वरूपामध्ये त्याची काय करावं लागते, तुम्हाला कंपॅरिझन करावी लागते. बघूया आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो ऑपरेशन ऑन सर्ट्स म्हटलं आपल्याला, की नाही. पण अजून एक बघू कंपॅरिझन करून आपण, म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल कंपॅरिझन करताना कशा पद्धतीनं कंपॅरिझन केली जाते. बघा 7 इन स्क्वेअर रूट 2 and 5 in square root 3. बरोबर आहे. बघा पहिल्यांदा याला कन्वर्ट करून घेऊ. 7 in square root 2 is equal to, हा 7 जो आहे तो बाहेर आहे स्क्वेअर रूटच्या, त्याला मध्ये घ्यायचं आहे. मध्ये घेताना कसं घेतलं जाते, स्क्वेअर करून घेतलं जातं. 7चा वर्ग 49 गुणवले 2, 49 दोन्ही 98 इन स्क्वेअर रूट 98 आला. त्यानंतर 5 इन स्क्वेअर रूट 3, हां 5 इन स्क्वेअर रूट 3, 5 ला मध्ये स्क्वेअर करून घ्यावं लागेल. 5 चा स्क्वेअर सांगा किती, 5 चा स्क्वेअर 25 इंटू 3, 25 दोन्ही 50, 25 3 75, 75. बघा मग आता 98 मोठे आहेत का 75 मोठे आहेत, म्हणजे या ठिकाणी इन स्क्वेअर रूट 98 इज मोर दॅन 75. देअरफॉर पुन्हा जशा तसं मांडणी करून घ्यायची. बघा 98 कोणाचं होतं, 7 इंटू 2, बरोबर आहे. म्हणजे 7 इन स्क्वेअर रूट 2 इज मोर दॅन 5 इन स्क्वेअर रूट 3. त्यापेक्षा तो काय आहे, ग्रेटर, मोठा आहे. अशी कंपॅरिझन केली जाते. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया आता. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स झाल्यावर ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स, कोणत्या सर्ट्स वरचं ऑपरेशन बघायचं आपल्याला, लाईक सर्ट्स वरचं ऑपरेशन बघायचं आहे. आणि ऑपरेशन त्यावर असतात 2 का 4 ऑपरेशन आहेत आपल्याकडं. कोणते, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. परंतु आपल्याला लाईक सर्ट्स वरच्या जे ऑपरेशन म्हटल्यात ते बघूया. बघा ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स, लाईक सर्ट्स जे आहेत त्याच्यावरचं आपल्याला ऑपरेशन बघायचं आहे. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्समध्ये एक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन आहे की नाही. त्याला तुम्हाला सिम्प्लिफाय पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं आहे, सिम्प्लिफाय, संक्षिप्त रूप, सिम्प्लिफाय पण म्हटलं जातं आहे की नाही. मग आता बघा सिम्प्लिफाय करायला सांगितल्यावर आपण असं म्हणू शकतो 7 इन स्क्वेअर रूट 3 प्लस 29 इन स्क्वेअर रूट 3. बरं मला सांगा हे दोन्ही लाईक सर्ट्स आहेत का. बघा दोन्ही लाईक सर्ट्स आहेत का. ऑर्डर किती याची 2, याची ऑर्डर 2 आहे. रॅडिकॅन्ड नंबर 3, रॅडिकॅन्ड नंबर 3, म्हणजे हे 2 पण काय आहेत, लाईक सर्ट्स आहेत. त्यावरचे ऑपरेशन आहे, ऑपरेशन कोणतं आहे, ॲडिशन आहे. मग हे बाहेरचे जे नंबर असतात ते एका ब्रॅकेटमध्ये घ्या. 7 प्लस 29 आणि या दोघांबद्दल कॉमन एक घ्यायचं इन स्क्वेअर रूट 3. हे दोन्हीचा रॅडिकॅन्ड नंबर इक्वल असतात, बरोबर आहे. हां 29 प्लस 7 किती आला, 36 इन स्क्वेअर रूट 3. हा भेटला काय, सिम्प्लिफाय, किंवा त्याचं जे ॲडिशन आहे तुम्हाला सिम्प्लिफाय बी म्हणतील किंवा ॲडिशन पण म्हणतील, तो नंबर भेटला कोणता, 36 इन स्क्वेअर रूट 3, 36 वर्गमुळात 3. हा जो नंबर आहे 36 इन स्क्वेअर रूट 3, 36 वर्गमुळात 3, हे त्याचं सिम्प्लिफाय भेटलं. कोणाचं, सर्ट्समध्ये जे आहे त्याचं. त्याला आपण ऑपरेशन ऑन सर्ट्स पण म्हटलं जातं आहे, किंवा त्याची सबट्रॅक्शन्स पण असू शकते. आता बघा याची सबट्रॅक्शन जर म्हटलं तर काय होणार बघा,
7 इन स्क्वेअर रूट 3 मायनस 29 इन स्क्वेअर रूट 3. पहा चला आता काय करावं लागेल आपल्याला, हे बाहेरचा नंबर घ्या, 7 मायनस 29 कॉमन घेतलं इन स्क्वेअर रूट 3. 29 मायनस 7 किती आलं, 29 मधून 7 गेले, प्लस मायनस मायनस किती उरले, 22 आणि 7 29, 22 इन स्क्वेअर रूट 3. निगेटिव्ह 22 इन स्क्वेअर रूट 3 हा नंबर जो आहे तो भेटला तुम्हाला या ठिकाणी, आहे की नाही. म्हणजे ती त्याची सबट्रॅक्टिंग, त्याला सिम्प्लिफाय पण म्हणतील, पण सिम्प्लिफाय म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, सबट्रॅक्टिंग केली आहे की नाही, त्याची वजाबाकी जो म्हणतो आपण त्याला सबट्रॅक्टिंग सिम्प्लिफाय. ठीक आहे. त्यानंतरचं बघूया, अजून जर सिम्प्लिफायचे जर बघायचं म्हटलं मग त्यामध्ये ॲडिशन असतील, एखादं सबट्रॅक्शन पण दिली जाईल, दोन्ही एकत्रित बघितलं जाईल, ते बघूयात आपण. दोन्ही नंबर एकातच म्हणजे ॲडिशन बी आणि सबट्रॅक्शन पण दिली जाईल दोन प्रोसेसनुसार. मग अगोदर कोणती करायची किंवा कशा पद्धतीने करायचं ते बघूया. बघा 8 इन स्क्वेअर रूट 5, 8 इन स्क्वेअर रूट 5 प्लस इन स्क्वेअर रूट 20 मायनस इन स्क्वेअर रूट 125. हे तिन्ही लाईक सर्ट्स आहेत का बघा अगोदर. लाईक सर्ट्स नाही आहेत, मग याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. बघा हे 8 इन स्क्वेअर रूट 5, इन स्क्वेअर रूट 5 जिथं फॅक्टर पडवू शकत नाहीत का, तर इन स्क्वेअर रूट 5 हा 5 जो आहे तो प्राईम नंबरचे फॅक्टर पडणार आहेत. हां 20चे फॅक्टर सांगा, 10 इंटू 2, पण फॅक्टर कसे पाडायचे, त्यापैकी एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. मग इथं होईल 4 इंटू 5, ठीक आहे ना, 4 इंटू 5 मायनस 125चे फॅक्टर्स 25 इंटू 5, 25 5 1600. आता 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. बघा मग काय येणार, हे ॲज इट इज 8 इन स्क्वेअर रूट 5 प्लस 4चा स्क्वेअर रूट 2 इन स्क्वेअर रूट 5, हे मायनसला मायनस, 5चा स्क्वेअर रूट 5 इन स्क्वेअर रूट 5. रॅडिकॅन्ड नंबर इक्वल आले. आता लाईक सर्ट्स आहेत, बाहेरचे नंबर घ्या. हा 8 प्लस 2 मायनस 5 आणि इन स्क्वेअर रूट 5. 8 प्लस 2 10, 10 मायनस 5 इन स्क्वेअर रूट 5. बघा 5 मायनस 5, 10 मायनस 5 5 इन स्क्वेअर रूट 5. हे भेटलं सिम्प्लिफाय. 8 प्लस 2 10, 10 मायनस 5 5. हे रॅडिकॅन्ड नंबर जशाला तसा इन स्क्वेअर रूट 5ला इन स्क्वेअर रूट 5. म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाय करताना 2 नंबर देतील किंवा 3 पण देतील, ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा नुसते ॲडिशन असेल किंवा नुसती सबट्रॅक्शन असेल, आहे की नाही. म्हणजे हे कोणावरचे आहेत, लाईक सर्ट्स. एक लक्षात ठेवा, लाईक सर्ट्सवर 2 प्रोसेस होतात, एक ॲडिशन आणि एक सबट्रॅक्शन. पण ते लाईक सर्ट असावंच लागतात. लाईक सर्ट जर नसतील तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. म्हणजे अनलाईक सर्ट्सवर या 2 प्रोसेस होऊ शकत नाहीत. कोणत्या 2 प्रोसेस, एक म्हणजे ॲडिशन आणि एक म्हणजे सबट्रॅक्शन. हे कोणत्या सर्ट्सवर होऊ शकत नाहीत, अनलाईक सर्ट्सवर होऊ शकत नाहीत. त्या दोन्ही प्रोसेस फक्त कशावर होतात, फक्त लाईक सर्ट्सवरच होतात, अनलाईक सर्ट्सवर होत नाहीत. कोणत्या प्रोसेस, जी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे ते. ठीक आहे. आता बघूया मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मात्र लाईक असो अनलाईक असो प्रोसेस होते. बघा मल्टिप्लाय म्हणताय, मल्टिप्लाय इन स्क्वेअर रूट 7. आता मल्टिप्लाय करायचं आहे, इन स्क्वेअर रूट 7 इंटू इन स्क्वेअर रूट 42. मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, दोघांना एकत्रितच घ्यायचं, 7 इंटू 42. नाहीतर एक काम करा, हा 7ला 7 असंच घ्या, इंटू 42चे फॅक्टर्स पाडा, 42. 42चे फॅक्टर सांगा किती पडतील तर, 6 × 42, 6 इंटू 7. आता तिघांना एकत्रित घ्या, 7 इंटू 6, 7 7 49. 49 वर्गमूळ निघू शकता, 2 7 बद्दल 1 7 बाहेर आला, इन स्क्वेअर रूट 6. हे आला मल्टिप्लिकेशन. 7 इन स्क्वेअर रूट 6 हे मल्टिप्लाय आला. 7 इन स्क्वेअर रूट 6 म्हणजे हा जो आहे हे मल्टिप्लाय झाला, मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार ज्याला म्हणतो आपण तो, आहे की नाही, मल्टिप्लाय झाला. त्याच्यानंतर डिवाइड पण आहे,
आता डिवाइडचं बघूया. डिवाइड डिवाइड करायचं. समजा 1 स्क्वेअर रूट 125 इज डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट 5. डिवाइड करायचं कितीला? 125ला डिवाइड करायचं कितीने? 5ने. मग तुम्ही काय करा, दोन्ही एकाच साईनमध्ये आहेत ना, दोघांना एकत्रित लिहा. 125/5 असं पण मांडणी करू शकतात तुम्ही. डिवायडेशन 5 1 5, 5 2 10, 5 5 25. किती आलं? इन स्क्वेअर रूट 25. 25चं स्क्वेअर रूट निघू शकताय. 25 कोणाचा नंबर आहे? कोणाचा स्क्वेअर आहे? 5चा. मग याचा इन स्क्वेअर 25चं उत्तर काय भेटलं? 5. या स्वरूपामध्ये डिवाइड असतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना लाईक सर्ट्स अनलाईक सर्ट्स काहीच बघायची गरज नाही, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होतं. डिवायडेशनमध्ये पण त्याच पद्धतीनं. त्यामध्ये लाईक सर्ट्स किंवा अनलाईक सर्ट्स असावेतच असं काही नाही. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय? डायरेक्ट त्याला सिम्प्लिफाय करू शकता. त्यानंतरचा भाग जो आहे तो आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. त्यानंतरचा जो आहे तो काय आहे? रॅशनलायझेशन, परिमेयीकरण करणे. रॅशनलाइज करावं लागतं त्याला. रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. बघा रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स, रॅशनलायझेशन करायचं, त्याचं परिमेयीकरण करायचं आहे. आता रॅशनलायझेशन करायचं आहे म्हणजे परिमेयीकरण करताना तुम्हाला दिलेला नंबर जो असतो आहे की नाही, त्या नंबरला परफेक्ट नंबर बनवायचा आहे. आता एक लक्षात ठेवा, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स बघा काय म्हणतंय. इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्ट्स इज अ रॅशनल नंबर, इच सर्ट्स इज कॉल्ड रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दी सर्ट्स. रॅशनलायझिंग ऑफ दी सर्ट्स ऑफ फॅक्टर्स जो म्हटलं. आता मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला दिला इन स्क्वेअर रूट 3 बरोबर आहे, आणि याला काय करायचं आहे? रॅशनलाइज करायचं आहे. परंतु याला परफेक्ट स्क्वेअर नंबर आणायचा आहे. हा नंबर कोणता आहे? इन स्क्वेअर रूट 3. मग याला रॅशनलायझेशन फॅक्टर कोणता असणार? त्याचा इंटू इन स्क्वेअर रूट 3च असणार. मग दोघांचा मल्टिप्लिकेशन काय होणार? बघा, इन स्क्वेअर रूट 3 × 3 काय भेटणार? इन स्क्वेअर रूट 9, आणि त्याचं स्क्वेअर रूट किती भेटलं? 3. म्हणजे या ठिकाणी तो परफेक्ट नंबर बाहेर तयार होतो. म्हणजे त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर कोणता असतो? तोच नंबर असतो. मग मला सांगा, इन स्क्वेअर रूट 3चा रॅशनलायझेशन फॅक्टर कोणता आहे? इन स्क्वेअर रूट 3चा रॅशनलायझेशन फॅक्टर इन स्क्वेअर रूट 3च आहे. मग मला सांगा, इन स्क्वेअर रूट 5 किंवा 2 इन स्क्वेअर रूट 5चा रॅशनलायझेशन फॅक्टर कोणता असणार? इन स्क्वेअर रूट 5च. म्हणजे हा 2 नाही घ्यायचा, इन स्क्वेअर रूट 5 घ्यायचा. आता इथं तुम्हाला जरी वाटलं असेल 2 इन स्क्वेअर रूट 5 आहे, पण याचा रॅशनलायझेशन फॅक्टर हा इन स्क्वेअर रूट 5च होतो. मग काय होईल याचं? 2 इन स्क्वेअर रूट 5 इंटू इन स्क्वेअर रूट 5. 2 इन स्क्वेअर रूट 5 इंटू 5 25. 2 इंटू 25चं स्क्वेअर रूट 5, आणि 5 2 जा 10. म्हणजे हा भेटला त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर. रॅशनलायझेशन फॅक्टर म्हणजे तोच नंबर परंतु स्क्वेअर रूटमध्ये, आहे की नाही. म्हणजे इन स्क्वेअर रूट 5चा रॅशनलायझेशन नंबर काय असणार? इन स्क्वेअर रूट 5 तोच नंबर असणार. त्याला आपण काय म्हणतो? रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स जो आहे त्या ठिकाणी त्याला त्या स्वरूपामध्ये म्हटलं जाते. ठीक आहे. किंवा तुम्हाला असंही म्हणतील इन स्क्वेअर रूट 27, त्याचं तुम्हाला काय करायला सांगितलं आहे? त्यांनी रॅशनलायझेशन फॅक्टर्स काढायला सांगितलं जाईल. तर 27 वर्गमूळ निघू शकते का? नाही. मग 9 3 जा 7. पुन्हा 3चं स्क्वेअर रूट निघू शकत नाही, 9 बाहेर येतं, आहे की नाही. म्हणजे 3 इंटू 3 9. आता याच्यानंतरचा भाग आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट झालं. आता रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं बघायचं आहे. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे काय? छदस्थान. छदस्थानच्या अंकाचं रॅशनलायझेशन, बरोबर आहे. जो डिनॉमिनेटर असतो तो. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे आपल्याला.
आता याचं रॅशनलायझेशन करताना समजा तुम्हाला दिलेला एखादा सर्ट्स आहे 1/(3). याचं काय करायला सांगितलं तुम्हाला? रॅशनलायझेशन. आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला डिनॉमिनेटरचा नंबर कोणता आहे? (3) आहे. (3) आहे, त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला करायचं आहे, त्याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजे 1/(3) इंटू ((3)/((3). काय होणार मग? 1/((3) ला एक लक्षात ठेवायचा, डिनॉमिनेटर जो आहे त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचा. डिनॉमिनेटर किती होता? ((3). ((3) नच मल्टिप्लाय केलं. 1 इंटू ((3)/((3). ((9) आणि 9चं स्क्वेअर रूट किती भेटतं? 3. म्हणजे ((3)/((3). हा झालं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन या स्वरूपामध्ये केलं जात आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो छदस्थानी अंक असतो, हे की नाही, डिनॉमिनेटर ज्याला आपण म्हणतो, तो जो नंबर आलेला असतो त्यानंच मल्टिप्लाय केलं की तो परफेक्ट नंबर तयार झाला. 9चं स्क्वेअर रूट 3 भेटतं. ठीक आहे. ((9) हा अशाला असाच होता, त्याच्या अपॉनमध्ये 3 ला 3 घेतलं. चालतंय. त्यानंतरचा बघूया रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर झाल्यावर जो तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे आता त्याच्यामध्ये तो बघूया आपण. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर कळालं म्हणजे प्रत्येक याच्यावर एक 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 काय आहे क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, जो प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला असेल तो. चालतंय. बघूया आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर